आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। जातीवादी पक्षाला चितपट करण्यासाठी कार्यरत राहा, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, वडूज येथे खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्ता बैठक। संभाव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने सामोरे जाईल। खटाव तालुक्यात काँग्रेस विचारसरणीला मानणारा मोठा वर्ग आहे। पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत जातीवाद पक्षाला चितपट करण्यासाठी कार्यरत राहावं, असं आवाहन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केलं। ते वडूज येथील फिनिक्स ऑर्गनायझेशन सभागृहात आयोजित केलेल्या खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते। यावेळी डॉक्टर संतोष गोडसे, तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष हुमायून तांबोळी, उपसभापती विजयकुमार शिंदे, कार्याध्यक्ष सुनील नेटके, जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, डॉक्टर महेश गुरव, अण्णासाहेब काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना देशमुख म्हणाले की खटाव तालुका ही हुतात्म्यांची भूमी असून जनसामान्यांच्यात एक वैचारिक बैठक आहे। यात वैचारिक बैठकीचा प्रसार व प्रचार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी करणे काळाची गरज आहे। सद्यस्थितीत अविचारी लोकप्रतिनिधींमुळे गर्तेत सापडलेल्या तालुक्याला काँग्रेस पक्षच उभारी देईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। या प्रसंगी किसन सानप, भीमराव खिलारे, दिनकर देवकर, मुबारक मुल्ला, प्रकाश देशमुख, परेश जाधव, रघुनाथ पानसकर, मोहनराव देशमुख, डॉक्टर विकास निकम, किशोर ढोले, माजी उपसभापती पोपट मोरे, संजय पाटील, मुकुटराव इंगळे, आनंदा साठे, जयकुमार बागल आदींसह निमसोड, कातर खटाव, उसेसावळी, औंध जिल्हा परिषद गटातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्राध्यापक पांडुरंग खाडे यांनी केलं, तर आभार डॉक्टर महेश गुरव यांनी मानले। प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।